मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, आज 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस मानला जातो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती। छत्रपती शिवाजी महाराज भारताचे महान योद्धे, रणनीतिकार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीय नौदलाचे जनक अशा कितीतरी नावांनी महाराजांची ओळख आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला होता। आजच्या या जयंतीच्या निमित्तानं महाराजांचे वेगवेगळे पैलू देखील आपण जाणून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते अशी त्यांची ओळख आहे। महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कधीच जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या विरोधात संघर्ष केला नाही। सर्वच धर्माचा आदर महाराजांनी केलेला आहे असा इतिहास सांगतो। शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केलाच, मात्र त्यांनी कधीही स्वतः धार्मिक श्रद्धेशी तडजोडही केली नाही। कदाचित त्यामुळेच त्यांच्या सैन्यामध्ये अनेक 18 पगड जातीची आणि धर्माची तसंच मुस्लिम मावळे सैनिक देखील होते। शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून संबोधले जाते। महाराजांना त्यांच्या स्वराज्याच्या सुरुवातीलाच नौदलाचं महत्त्व कळालं होतं, त्यामुळेच त्यांनी एक शक्तिशाली नौदल बांधण्याचा निर्णय घेतला। या नौदलामुळेच परकीय आक्रमणांना रोखण्यात त्यांनी यश मिळवलं। डच, पोर्तुगीज, ब्रिटिश यांच्या समुद्री चाच्यांशी संघर्ष करता आला। महाराजांनी रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी अनेक ठिकाणी नौदल देखील बांधली। त्यांच्या या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या युद्ध नौका देखील बांधल्याचा इतिहास आहे। त्यामुळेच त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते। याच गोष्टीची प्रेरणा घेत केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय नौदलाच्या झेंड्यामध्ये महाराजांच्या इतिहासाच्या खुणा दाखवणारं चिन्ह घेतलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज एक युद्ध नीतिकार होते। सुरुवातीच्या काळात अतिशय तुटपुंजा मर्यादित साधनांच्या आणि सैनिकांच्या आधारे त्यांनी तोरणासारखा किल्ला जिंकून युद्ध कौशल्य सादर केलं आणि त्यातूनच पुढे मग विजापूरच्या सुलतानाला पहिला मोठा धक्का दिला। 1655 पर्यंत त्यांनी संपूर्ण कोकण आणि पश्चिम घाट व्यापून टाकला होता। त्या माध्यमातून त्यांनी अनेक किल्ले देखील जिंकले। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम मराठ्यांची सेना स्थापन केली। महाराजांच्या अगोदर मराठ्यांचं स्वतःचं असं कुठेही सैन्य नव्हतं आणि मराठी माणूस वेगळ्या तुकड्यांमध्ये विभागला गेलेला होता। महाराजांनी सैन्यांना खऱ्या अर्थानं रोजगार देण्याची सुरुवात केली। त्यातूनच पुढे महाराजांनी थोडं थोडं करत 10,000 सैन्य तयार केलं। दरम्यान महाराजांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी कधीच सैनिकाला सहज मरण येईल अशी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला नाही। उलट एक पाऊल मागे टाकत पुन्हा संघटित व्हायचं आणि शत्रूवर जोरदार हल्ला करायचा अशी शिकवण महाराजांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी कायम पुढाकार घेतला। महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी कायम आयुष्यभर उभे राहण्याचं धोरण स्वीकारलं। महिलांवर होणारा अत्याचार किंवा छळ या विरोधात त्यांनी सैनिकांना देखील सूचना केल्या होत्या। ज्यावेळी शत्रूवर छापा टाकला जाईल तिथल्या स्त्रियांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महाराजांनी सैन्याला केल्या होत्या। असं म्हणतात, महाराजांच्या काळामध्ये आक्रमणाच्या मोहिमेत सापडलेल्या स्त्रियांना कुणालाही इजा झालेली नाही, तसंच कोणत्याही महिलेला त्यांनी कैद दिली नाही। याउलट महिलेवर बलात्कार करणाऱ्या आपल्याच राज्यातील आणि सैन्यातील अनेकांना कठोर शिक्षा दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे महाराज गनिमी युद्धाचे पुरस्कर्ते होते। आपल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात हल्ला करत असताना छोट्या छोट्या गटांवर छुपा हल्ला करायचा आणि शत्रूला परेशान करून सोडायचं, याबद्दल महाराजांना चांगली जाणही होती। गडकोट आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हल्ला करण्याची विशेष कला महाराजांच्या सैनिकांना होती। अशा वेळी सैनिकांना व्यक्तिगत घोडे आणि इतर साहित्य देखील लागायचं नाही। महाराजांचा सर्वात महत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे महाराज हे कायम राष्ट्रसेवेसाठी आणि आपल्या हिंदुस्थान प्रदेशासाठी लढत असत। त्यानंतरच त्यांनी स्वतःच्या राज्यासाठी लढत असत। स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांच्या या भूमिकेमुळे सैन्यांना प्रेरणा मिळत असे। त्यामुळे महाराज खरे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ठरतात। छत्रपती शिवाजी महाराज अतिशय दयाळू व्यक्ती होते अशीही त्यांच्याबद्दलची ओळख आहे। ज्यावेळी महाराजांनी परकीय शत्रूसोबत युद्ध केलं त्यावेळी शरण येणाऱ्या सैनिकाला त्यांनी कधीच इजा पोहोचवली नाही, उलट त्याचं स्वागतच केलं। असं म्हणतात की महाराजांनी कधीच शत्रूच्या पार्श्वभूमीचा विचार न करता सद्यस्थितीमध्ये त्याला येत असलेल्या कौशल्याचा विचार करूनच त्याची परीक्षा घेतली। महाराजांनी त्यांच्या हयातीत कधीच धार्मिक स्थळावर आणि सामान्य लोकांवर अन्याय किंवा हल्ला केलेला नाही असा इतिहास सांगतो। त्यामुळे महाराजांचा दयाळूपणा हा गुण सर्वात महत्त्वाचा मानला जातो। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचे काही गुण आपल्याला पाहता आले। याशिवाय महाराजांचे शेकडो असे गुण आहेत, त्यानुसार पुढच्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या आपली वाटचाल करू शकतात आणि आपलं जगणं समृद्ध करू शकतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।